नमस्कार सगळ्यांना, वेलकम आजच्या सेशनमध्ये. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हिंदू कॅलेंडर प्रमाणे आज सर्व पितृ अमावस्या आहे की ज्यांना पूर्वजांच्या तिथी काही माहिती नसतात की कुठल्या तिथीला ते गेले, तर त्या दिवशी त्यांच्यासाठी काही करता नाही आलं, तर आजच्या दिवशी त्यांच्यासाठी जर आपण श्राद्ध केलं, काही ग्रॅटिट्यूड प्रेयर्स केल्या, तर ते त्यांच्यापर्यंत नक्की पोचतं. शिवाय आज काही भागांमध्ये सूर्यग्रहण पण दिसणार आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी केलेलं काही स्तोत्र पठण किंवा उपासना, ध्यान हे सुद्धा खूप मल्टिपल अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला परत देत असतं. त्यामुळे आजचा दिवस आपला सेशन येणं पण हा छान योगायोग आहे. दुसरा योगायोग म्हणजे स्वातीताई आणि सुभाष दादा, आज त्यांनी मानस सरोवर यात्रा केली त्यांच्या या वयामध्ये. तर आणि ती खूप त्याचे छान छान अनुभव त्यांना आलेले आहेत, तर ते शेअर करणार आहेत. मानस सरोवरामध्ये शंकरांचा म्हणजे माउंट कैलाशमध्ये शिवशंकरांचा वास आहे असं आपण मानतो. इतर अनेक ऋषी मुनी तिथे साधना करत असतात. तर अशा त्यांच्या सगळ्या प्रवासाचं वर्णन आजच्या दिवशी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ही पण खूप भाग्याची गोष्ट आहे. तर आपण नेहमी मेडिटेशननी सुरुवात करतो, तर आजच्या दिवशी मेडिटेशनच्या ऐवजी आपण प्रेयर्स करूयात. एक आपण आपल्या पितृंच्या प्रती आपलं ग्रॅटिट्यूड दाखवणारी प्रेयर करूयात. एक इंग्लिशमधली, एक मराठीमधली आहे, ते करूयात. आणि मग नंतर अ, ओम नमः शिवाय, त्याच्यामध्ये नमः शिवाय हे जी 5 अक्षर आहेत, ती 5 अक्षरातलं प्रत्येक अक्षर न म शि वा य याचा अर्थ सांगणारं एक शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणून शंकराचार्यांनी लिहिलेलं एक स्तोत्र आहे. अतिशय पॉवरफुल आहे. तर ते स्तोत्र आपण थोडक्यात बघूयात कसं आहे ते, आणि तिथून आपण आजच्या आपल्या कार्यक्रमाला म्हणजे स्वातीताई आणि सुभाषदादांच्या अनुभव कथनाला आपण सुरुवात करूयात. तर पहिली जी प्रेयर आहे ती इंग्लिशमधली आहे. त्याचं नाव आहे रिफ्लेक्टिव्ह अँड पीसफुल महालय पितृप्रक्ष प्रेयर. May this sacred period of honoring our ancestors bring clarity, gratitude, and deeper connection to our roots. Let us use this time to remember the wisdom of those who came before, nurture the bonds of family and lineage, and align our actions with compassion, responsibility, and mindfulness. May the light of awareness and gratitude guide your mind, heart, and home during this Pitru Praksha. आणि आता एक मराठीमधली आपण प्रेयर बघूयात, ती मी शेअर करते. आपण ही ग्रुपवरही शेअर केली होती आणि मला खूप आनंद आहे की ते बरेच जणांनी ती म्हणू शकले आणि त्याचा त्यांना खूप आवडली, लाभ झाला असं. तर ही आपण एक म्हणते मी. दिसतंय ना? अंजली तू झूम करशील थोडं. या जरा मोठी करा. ओके, कशी करायची? तेव्हा राईट वरती जा, वरती. हा हा हा, होत आहे होते. तुला वर ते हे दिसतायत ना, झूम प्लस आणि मायनसचे. हो हो. हा हा. पितृ अष्टक. जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला, पुढे वारसा हा सदा वाढविला. अशा नम्र स्मरतो त्या पितरांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. इथे मान सन्मान सारा मिळाला, पुढे मार्ग तो सदा दाखविला. कृपा हीच सारी केली तयांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. मिळो सद्गती मज पितरांना, विनंती हीच माझी त्रिदेवतांना. कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. जोडून कर हे विनंती तयांना, अग्निवरुण वायू आदी देवतांना. सदा साह्य देवोनी उद्धरी पितरांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. वसुरुद्र आदित्य स्वरूप पितरांना,
सप्तगोत्रे एकोत्तरशताधिकुलांना मार्ग द्यावा उद्धरूनी तयांना. नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. करून सिद्धता भोजनाची तयांना. पक्वान्ने आवडीने बनवून नाना. सदा तृप्ती होवो जोडी करांना. नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. मनोभावे पूजून तिला यवाने. विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने. आशिष द्या हो आम्हा सकलांना. नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा. न्यून काही राहता माफी कराना. गोड मानून घ्यावे सेवा व्रतांना. नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. सगळ्यांनी डोळे मिटून आपल्या आतमध्ये, आपल्या मनाच्या पटलामध्ये आपले पितृगण, आपल्या आधीच्या पिढ्या, आपल्या आधीचे जनरेशन्स, त्यांच्यापर्यंत ही प्रार्थना पोचलेली आहे आणि ते संतुष्ट होऊन समाधानाने आपल्याकडे बघत आहेत आणि त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोचत आहेत अशी भावना करून सावकाश डोळे उघडा. आता मी दुसरं करते शेअर. स्टॉप शेअरिंग. आपण एक आता नमः शिवाय हा जो मंत्र आहे, शंकराचा प्रसिद्ध मंत्र आहे नमः शिवाय. दिसतंय ना? हो. या. तर हा स्लाइड का नहीं होते हैं. ओके. शिवपंचाक्षर स्तोत्र आहे. तर नमः शिवाय मधला एक 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 श्लोक आहे आणि त्याचा खालती थोडक्यात अर्थ आहे. हे स्तोत्र लिहिलेलं आहे आदि शंकराचार्य यांनी आणि हा जो अर्थ आहे तो परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांनी तो अर्थ खाली दिलेला आहे. आणि आपण नमः शिवाय म्हणतो त्या प्रत्येक नमः शिवायच्या अक्षराचं तिथे वर्णन केलेलं आहे. शिवपंचाक्षर स्तोत्रम. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ज्याने मोठ्या नागाचा हार गळ्यात घातला आहे, ज्याला 3 डोळे आहेत, ज्याच्या सर्वांगाला भस्मांग रंग शोभत आहे, ज्याला या पृथ्वीचा स्वामी म्हणतात, तो सद्रूपाने नित्य आहे, जो त्रिगुणातीत शुद्ध आहे आणि दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे, त्या न कार रूप शिवाला मी नमस्कार करतो. येथे सगुण व निर्गुण अशा अभयरूप शिवाचे वर्णन आहे. पुढला श्लोक. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. मंदाकिनी नदीच्या पाण्यात उगाळलेले गंध ज्याच्या सर्वांगाला लावले आहे, जो नंदिकेश्वराचा स्वामी व गणांचा नायक आहे व महिला म्हणजे पृथ्वीला ईश्वर आहे, ज्याची प्राजक्त व अनेक फुलांनी वाहून पूजा केली जाते, त्या मकार रूपी शंकराला मी वंदन करतो. पुढला श्लोक. शिवाय गौरी वदनांज वृंद
सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. जो पवित्र असून माता पार्वतीच्या मुखकमलाला सूर्याप्रमाणे आहे, म्हणजे तिचा चेहरा पाहून चेहरा त्याला पाहून फुलतो. दक्षाच्या यज्ञाचा ज्याने नाश केला, कारण त्याच्या यज्ञात यज्ञभोक्त्यालाच म्हणजे शिवालाच आमंत्रण नव्हतं, व ज्याच्या ध्वजावर नंदीचे चिन्ह आहे, अशा नीलकंठाला माझा नमस्कार असो. पुढला श्लोक. वसिष्ठकुम्भोद्भव गौतमाय मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. वसिष्ठ, कुंभातून जन्माला आलेला अगस्ती, गौतम इत्यादी श्रेष्ठ महामुनींनी व देवांनीही ज्याची पूजा केली आहे, त्या शंकराला माझा नमस्कार असो. चंद्र, सूर्य व अग्नी असे 3 डोळे ज्याला आहेत, त्या वकार रूप शिवाला माझा नमस्कार असो. पुढला श्लोक. यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. जो यक्ष रूपाने वावरतो, ज्याच्या मस्तकावर दाट जटा आहेत, हातात पिनाक हे धनुष्य आहे, जो अनादि आद्य आहे, त्या दिव्य दिगंबर यकार स्वरूपाला देवाला वंदन असो. पंचाक्षरम इदं पुण्यं यः पठेत् शिवसान्निध्यौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते. हे पुण्यकारक पंचाक्षर सर्वराला स्तोत्र दिले होते तो शंकराजवळ बसून याचा पडेल, हे त्याला आहे शिवलोकाची प्राप्ती होऊन तो शिवाबरोबर आनंदाचा भोग घेईल. इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यस्य श्री गोविंद भगवत पूज्यपादशिष्यस्य श्रीमच्छंकराचार्य भगवतो कृतौ शिवपंचाक्षर स्तोत्रम. तर इथे मी हे स्टॉप शेअरिंग करते. आणि आता या शिवचं कैलास जो आहे माउंट कैलास आणि मानस सरोवर याची यात्रा आपले सुभाष दादा आणि सुभाष काका आणि स्वातीताई यांनी केली. तर आणि ते त्यांचा अनुभव सांगायला आले, तर थोडक्यात त्यांची ओळख करून द्यायची. म्हणजे ते आपल्या सगळ्यांना माहितीचे आहेत, परिचयाचे आहेत, पण औपचारिक थोडंसं 2 शब्दात सांगते की स्वातीताईंनी त्यांचं NIH मध्ये रिजनल मॅनेजर म्हणून काम केलं आणि ते आता रिटायर्ड आहेत. सुभाष दादांनी कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून US डिफेन्स डिपार्टमेंटमध्ये तसेच FAA प्रोग्राम्समध्ये त्यांनी हे केलं आणि ते रिटायर्ड आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांची स्पिरिच्युअल जर्नी अखंड सुरू आहे. ते जेव्हा त्यांच्या नोकरीत होते तेव्हा सुद्धा आणि रिटायरमेंट नंतर तर हे. आणि म्हणजे जे जे त्यांच्या परिचय आहेत त्यांना अनुभव आहे की किती ते म्हणजे ते आता मानस सरोवराला जाऊन आले आणि त्यांच्या जवळजवळ ओळखीत असलेल्या सगळ्यांना त्यांनी मानस सरोवराचं पाणी थोडं थोडं आणि हे जे आहे रुद्राक्ष हे पण त्यांनी दिलं. म्हणजे अशी दातृत्व वृत्ती पण खूप आहे त्यांच्याकडे. स्पिरिच्युअल अनुभव अनेक 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 आहेत. ते जसं आपल्याला हळूहळू ते कळेलच, पण आजच्या दिवस ते फोकस करणार आहेत की त्यांचे मानस सरोवरामधले त्यांचे एक्सपिरियन्स, त्यांचे खूप सुंदर सुंदर फोटो ते आपल्याबरोबर शेअर करतील. आणि ते करत असताना ते अनेक जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आत्तापर्यंत अनेक वर्ष करत आलेले आहेत, त्याचा त्यांना कसा उपयोग झाला त्यांच्या या मध्ये हे ते सांगणार आहेत. तर मी स्वातीताईंना विनंती करते, सुभाष काकांना विनंती करते. माईक इज युअर्स. थँक्यू. थँक्यू अंजली. छान इंट्रोडक्शन केली आणि सुरुवात तर मस्तच झाली की म्हणजे डोळ्यासमोर खरंच कैलास उभा राहिला. म्हणजे अजून आता काय त्याच्या पुढे बोलणार कळत नाही, पण इट्स रिअली व्हेरी नाईस. आणि तू पितृपक्षाच्या याने पण ती सुरुवात केली, ते म्हणजे खरंच मला पेरेंट्सची आठवण आली. पण हेच म्हणजे तुम्हाला सर्वांना थँक्स आम्हाला बोलवल्याबद्दल BMMच्या प्लॅटफॉर्मला. आणखीन थोडक्यात म्हणजे जसं अंजलीने सांगितलं
आमचा प्रवास म्हणजे स्पिरिच्युअल आईवडील असल्यापासूनच चालू आहे. या हे जे पुढलं स्तोत्र मी म्हणणार आहे की कैलाश राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. हे श्लोक ॲक्च्युली मी लहान असताना माझ्या आईने म्हटलेलं आठवलं होतं. आणखीन आजीने ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यापासून म्हणजे गेले 50 वर्ष, आमची यंदा 50वी ॲनिव्हर्सरी झाली. पण त्याच्या अगोदर देखील कॉलेजमध्ये गेल्यापासून एवढा म्हणजे आजीबरोबर आम्ही होतो सतत, पण असं मुद्दाम श्लोकांकडे वगैरे लक्ष नाही गेलं. आणि जेव्हा आम्ही कैलासाला जायची तयारी करत होतो, सडनली हा मंत्र माझ्या डोक्यात आला की मी म्हटलं कैलासाचा काहीतरी मंत्र आहे, काहीतरी मंत्र आहे. मी विचार करत होते आणि भांडी घासताना मी समोर मला आय लाईक टू वॉच आमचं स्काय, आणखीन सगळं म्हणजे आय एन्जॉय दॅट नेचर सगळं. तर सडनली हा मंत्र माझ्या डोक्यात आला आणि आजीची आठवण आली. आणि त्याच्यानंतर म्हणजे वडिलांची पण आठवण आली की वडील आमचे, आम्ही मुलांनी त्रास दिला की नेहमी म्हणायचे मी आता कैलासाला पळून जातो. म्हणजे तेवढाच माझा कैलासाबरोबरचा संबंध सो फार की आई वडील किंवा आजी जे बोलायचे तेवढंच. आणि गेल्या 50-60 वर्षात डोक्यात कधी कैलासाला जाऊ म्हणजे जायचा पण विचार नाही आला. आणखीन जाऊन आल्यानंतर देखील अजूनही आम्ही बहुतेक हवेतच आहोत. पण म्हणजे ही परिक्रमा आम्ही गीता धर्माधिकारीचा ऐकली. आणि माझी मानलेली एक मुलगी आहे, कॅलिफोर्नियात असते ती, साऊथ इंडिया. ती तो 3दा कैलासाला जाऊन आली. तिने मला पशुपतीनाथचं लिंग पण आणून दिलं, सगळं झालं ते. तरी देखील आय डिड नॉट थिंक की मी कैलासाला जाईन. पण गेल्या वर्षी माझी सून कैलासाला जाऊन आली आणि त्याच्या आदल्या वर्षी तिची आई जाऊन आली. तर तिची आई म्हणजे माझ्यापेक्षा वर्षभराने मोठी आहे. पण ती त्यावेळेला जाऊन आली आणि माझ्या सुनेने संबंध परिक्रमा 2 दिवसात पुरी केली. तर मी तिला विचारलं, शांती कॅन आय गो? ते म्हणाले, आई डोंट वरी, जा तू. म्हणजे तिने जे एन्करेज केलं, कारण तिला माहिती आहे आमची किती ही आहे कॅपॅसिटी, कॅन वी डू इट ऑर नॉट. तर तिने एन्करेज केलं, तर त्याच्यामुळे खरी आमची परिक्रमा झाली. पण त्याच्याबरोबर ऑफकोर्स शिवाची साथ होती कैलासाला, त्याची पण इच्छा असेल आम्ही यायला. आणि आमचे स्वामी, कारण आम्ही सत्यसाई बाबांचे डिवोटी आहोत. आणखीन म्हणजे 1989 आम्ही जवळजवळ त्यांचे डिवोटी आहोत. आणि खूप अनुभव आले, खूप अनुभव आले. पण काय आहे ना, म्हणजे मला वाटतं आमची लेवल त्या अनुभवांचा अर्थ कळू शकला नसेल. पण कैलासाला गेल्यानंतर ते प्रत्येक अनुभव जाणवायला लागले की का स्वामींनी हात धरला, का स्वामींनी सांगितलं की आय एम विथ यू. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथे पोचल्यावरती जास्ती कळायला लागल्या. आणखी मग ती परिक्रमा जी सुरुवात झाली म्हणजे काठमांडूपासून, ते प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे जे आम्ही इतके वर्ष शिकलोय किंवा आता आपण सिनियर सिटीजन्स म्हातारे झाल्यावरती वी हॅव टू स्टार्ट डाऊन सायझिंग. पण ॲक्च्युली व्हॉट इज डाऊन सायझिंग? की तुमचं घरातलं फर्निचर काढून टाकायचं आहे का तुमचं काय करायचं आहे? ते डाऊनसाईज म्हणजे मला तो अर्थ जास्ती कळला की यू हॅव टू गेट डिटॅच फ्रॉम एव्हरीथिंग. म्हणजे ते जे तुमच्या बरोबर तुम्ही सगळं कॅरी करता, सगळे जे आपल्या मनात शरीरात सगळे जे षड्रिपू सगळे ज्या गोष्टी आहेत, ते सगळं तुम्ही काढून जस्ट फोकस ऑन कैलाश. म्हणजे कुठल्याही ह्याच्यावरती सद्गुरू कैलाश, पण तुम्ही त्या ह्याच्यावर फोकस केलात की तुमचा मार्ग खूप सोपा होतो. की म्हणजे मी जेव्हा त्या पोचले 18,000 फीटवर, स्टील आय डिड नॉट बिलीव्ह की मी इतकी वरती पोचले कशी, म्हणजे इतकं मला ती ही झाली. पण आमचं म्हणजे काय की डाऊन साईड स्पेशली जस्ट सिम्पल थिंग की
गेटिंग रीड ऑफ आपलं सामान आम्ही नेलेलं, की आम्हाला काठमांडूलाच मोठी बॅग आणि लहान बॅगेतनं त्यांनी आम्हाला डफल बॅग दिली होती. ती एक डफल बॅग, आणखीन एक बॅकपॅक. तेवढ्यामध्ये आम्हाला पुढच्या 8-10 दिवसाचे सगळी कपडे सगळं भरायला पाहिजे. आणि आम्ही गेलो होतो त्यावेळेला विंटर होता, त्यामुळे म्हणजे त्यांच्याकडे बर्फ आणि हे, तर त्याच्यामुळे अर्धी बॅग आमची विंटरच्याच कपड्याची होती. आणि मग अर्ध्या बॅगेत आम्हाला फक्त जे काय थोडे घ्यायचे असतील तेवढंच घेऊ शकत होतो. आणि मग तसे आम्ही म्हणजे पहिले फोटो बघताना बघाल तुम्ही की पहिले आम्ही तिमूरला गेलो. सो दॅट्स वेअर वी स्टार्टेड डाऊन सायझिंग. शेअर करायचंय का प्रेझेंटेशन? नाही नाही, नंतर नाही काय करूया. बरोबर. आणि मग ते झाल्यानंतर मग आम्ही जेव्हा बसने जायला लागलो ते आमच्या बरोबर जे सगळे बसमध्ये पॅसेंजर्स होते, इथे तुमची खरी परीक्षा असते की हाऊ मच तुम्ही डिस्ट्रॅक्ट करून घ्यायचं त्यांच्यापासून, का हाऊ मच यू वॉन्ट टू गेट डिटॅच फ्रॉम ऑल दोज थिंग. तर त्याच्यामुळे कारण आमचे 2 ग्रुप झाल्यासारखं झालं होते, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. लेटर ऑन आम्ही सगळेजण फ्रेंड होतो, सगळं छान होतं. पण त्या ह्याच्यात तुम्ही तुमचं शांत डोकं ठेवायचं, गेट डिटॅच फ्रॉम आणि फोकस व्हॉट इज युअर गोल. यू वॉन्ट टू फिनिश अँड दॅट्स द गोल. आपण भगवद्गीतेमध्ये पण शिकतो की अर्जुनाला कृष्ण सांगतोय की तुझा गोल तू हे कर अँड डोंट लेट एनिथिंग डिस्ट्रॅक्ट तुला कुठल्याही ह्याच्यातनं. आणि तिथेच आपले जे षड्रिपूज मी म्हणते की ते आपल्या डोक्यामध्ये इतके असतात, काही कोणी बोललं की लगेच राग येतो किंवा मग कशाचा मोह होतो. हे सगळं तुम्ही सगळ्यातनं तुम्ही एकदा त्या बसमध्ये बसलात किंवा पोचलात, इवन हे आपल्या रेग्युलर लाईफमध्ये पण वापरायला पाहिजे. तर यू स्टार्ट गेटिंग डिटॅचिंग, म्हणजे असं वाटतं अरे काय हे लोक बोलतात, वाय एम आय वेस्टिंग टाइम ऑन दॅट. मग बाहेर तुम्ही विंडोतनं बघायला सुरुवात केली की इतकं सुंदर स्काय, आणखीन सगळं नेचर दिसतं की यू फॉरगेट. आणि देन स्टार्ट चॅन्टिंग, म्हणजे कुठलाही तुम्ही मंत्र म्हणा, पण तो मंत्र तुम्हाला इतकी शांती देते त्या ह्याच्यात की ती पहिली जी आमची यात्रा होती, फोटो बघताना मग आम्ही बोलूच, पण ती म्हणजे इतकी भीतीदायक मला तो ड्राईव्ह वाटत होता. त्याच्यानंतर आम्हाला परत चालून पलीकडे ह्याला जायचं तिबेटला. आणि तिथून म्हणजे सबंध काय, तुम्ही एकदा तिथे गेल्यावर असं वाटतं की शिवा इज प्रोटेक्टिंग यू थ्रू आउट युअर जर्नी. म्हणजे यू फील काइंड ऑफ, म्हणजे मला तरी स्वतःला, सुभाषला पण आम्हाला असं हेवी वाटत होतं की आमच्या बाजूला शिल्ड आहे ते जाताना सगळं. आणखीन आम्ही त्या ह्याच्यात गेलो आणि आम्ही घोडा रेंट केला कारण आमच्या वयाच्या ह्याने, आणि आम्ही एवढे काय म्हणतात ना, असे सिरियस लोक नाही आहोत की अहो आम्हाला जायचं आहे, म्हणजे आम्हाला हायकिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे, आम्हाला चालायची प्रॅक्टिस केली पाहिजे, हे एवढं आम्ही तेवढे सिरियस नाही आहोत. म्हणजे आम्ही वी लाईक टू टेक लाईफ थोडं इझी. पण त्याच्यात देखील आम्ही जायच्या अगोदर जवळजवळ 4-5 मैल चालत होतो. काही वेळेला आम्ही थोडं हायकिंग वगैरे पण केलं. पण इक्वली म्हणजे आमच्या अटलांटाला पण ट्रिप चालू होत्या कारण मुलीचं ह्याच्या ग्रँड डॉटरचं ग्रॅज्युएशन आहे, त्यांची रिसायटल आहे, म्हणून ते 2 आमच्या ट्रिप्स तिथे पण झाल्या. त्या एप्रिलमध्ये मला इव्हन सबनीस काका म्हणाले की अगं स्वाती तुम्हाला जायचं आहे कैलासला, तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. मी म्हटलं काय होईल ते बघूया. पण म्हणजे दॅट्स व्हॉट वॉज हॅपनिंग. पण तिथे गेल्यावरती म्हणजे आम्हाला आधीच इन्फॉर्मेशन दिली होती की तुम्हाला घोडा रेंट करायचा तर घोडा रेंट करा. तर सुरुवातीला आम्ही घेतला घोडा. पहिल्या दिवशी म्हणजे थोडं चालावं लागलं, नंतर घोडा घेतला, पहिल्या दिवशी पोचलो. आणि जेव्हा कैलासाला पोचलो ते हॉटेल इतकं आमचं तिथं होतं की मला म्हणजे आम्हाला कैलासाच्या मांडीतच झोपल्यासारखं वाटलं, इतकं म्हणजे ते फिलिंग. आणि आत्ता तुझा पहिला जो श्लोक तू वाचत, मला म्हणजे ते सगळा तो अनुभव त्या श्लोकच्या ह्याच्यामध्ये मला तो अनुभव यायला लागला डोळ्यासमोर की आमच्या रूममधनं समोर कैलास दिसत होता. इफ वी स्टेप आउट, समोर कैलास आणि सगळे डोंगर, इतकं सुंदर ॲटमॉस्फिअर की यू कॅनॉट थिंक अबाउट एनिथिंग. म्हणजे तुम्ही कैलास परिक्रमा किंवा मानस सरोवर जे काय म्हणतात, तुमचा फोकस फक्त म्हणजे इट्स अ पिलग्रिमेज आहे. तर त्याच्यामुळे यू शुड नॉट वरी अबाउट एनिथिंग, हायजीन म्हणा किंवा काही. कारण आमच्यातले काही काही लोक
अहो मग हे फूड चांगलं का ते काय भांडी काही डोंट थिंक अबाउट इट. ही इज टेकिंग केअर ऑफ एव्हरीथिंग. हू आर वी की हे डिसाईड करा की आपल्याला बॉदर होणार की नाही ते. पण तसंही केलं तर आम्ही पहिल्या दिवशी पोचलो. दुसऱ्या दिवशी इझी घेतला, कारण दुसऱ्या दिवशीची जी टूर ही होती चालण्याची, म्हणजे कैलासाच्या चरण स्पर्श म्हणतात ते जवळ जायची, विच इज लाईक अबाउट 5-6 माइल्स होतं. पण ती कॅन्सल झाली कारण तिथे काहीतरी झालं Yeah. काही दिवसापूर्वी, त्याच्यामुळे त्यांनी तो हे बंद केला होता. तर आम्ही ते इझीच घेतलं की काय. आणि मी स्वतः म्हणजे की मी म्हटलं मला एनर्जी तेवढी नाही, उगीच वाया नाही घालवायची एनर्जी, कुठे आपल्याला परिक्रमा पुरी करायच्या. मग तिसऱ्या दिवशी आम्ही घोडा घेऊन आम्ही म्हणजे गेलो, सकाळी 7 वाजता निघालो. आणि इमॅजिन की आता आम्ही मानस सरोवरनं जेव्हा दार्जिलिंगला आलो त्यावेळेला आमची डफल बॅग तिथेच ठेवायची, म्हणजे ही दुसरा स्टॉप की आम्हाला परत डाऊनसाइज करावं लागलं आणि परत रिचार्ज, म्हणजे डोक्यातले विचार सगळे. आणि मग नंतर फक्त बॅकपॅक आम्हाला कॅरी करायची होती पुढली 4 दिवस परिक्रमाला. तर आम्ही जे अंगावर कपडे घातले होते थंडीचे 4 लेयर्स होते, तसेच 4 लेयर्स आम्ही 4 दिवस ठेवले होते. सकाळी जरा काही चेंज करू किंवा जरा दात हे वगैरे, म्हणजे पण बाकी काही म्हणजे वी डोंट हॅव टू थिंक अबाउट एनिथिंग. पण आम्ही 7 वाजता परत घोड्यावर बसलो. आणखी आम्ही त्या शिखरावर, म्हणजे डोलमाला पास तो म्हणतात की कैलासपासून संबंध असा परिक्रमाचा जो रस्ता आहे, तिथे चढल्यानंतर तिथे उतरायला म्हटलं अरे आपण आलो पण इतक्यात, म्हणजे घोड्यावर कधी आम्ही बसलो पण नाही, पण इतकं त्या हिलवरती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला फक्त एकदाच जाणवलं की माझा घोडा जेव्हा खालती यायला लागला घसरायला मागे आणि आमचा घोड्यावाला पण तो पडला, तेव्हा मी म्हटलं ओ साईराम स्वामी वाचवा मला, एवढंच मी म्हटलं. आणि मग परत मी जरा सारखी बसले आणि त्यांनी साला डोकं खालती ठेव, डोकं खालती ठेवलं की माझा जप सुरू. त्याच्यामुळे मी संबंध वेळमध्ये जप करण्यामध्येच, तर मग आम्ही वरती पोचलो. आणि मग वरती पोचल्यावर सुभाष म्हणतो चल आलो, उतरा खालती घोड्यावरनं. आणि मग उतरल्यावरती मग डोक्यात आलं अरे आपण आता 18,000 फूटवर आलोय. आणि त्यावेळेपासून म्हणजे जेव्हा मला पोर्टर मिळाला तेव्हापासून, आणि वरती गेल्यानंतर खरा पोर्टर म्हणजे आमच्या बरोबर होता, मध्ये तो हॉर्सवाला होता, पण त्या पोर्टरला बघितल्यावरती मला एक वेगळीच फिलिंग आलं की नो ही इज पोर्टर, पण तो आम्हाला माणूस वाचवायला, तो इज लाईक अ स्वामी इज कमिंग टू हेल्प मी. कारण स्वामींनी जेव्हा हात धरला आणि हा पोर्टरने मला हात पुढे केला, मला खरोखर म्हणजे असं वाटलं की स्वामीच आहेत तिकडे. आणि संबंध वेळ म्हणजे ही वॉज मेकिंग शुअर वी आर फाईन. आणखी शेवटपर्यंत हात धरला होता, मध्ये मध्ये सोडला ऑफकोर्स की मला चालण्याच्या ह्याने वगैरे. पण काही ठिकाणी असं वाटलं अरे मला डोकं टेकवायचं आहे, म्हणजे थोडंसं रेस्ट घ्यायचं. आणि जागा काही बाजूला नव्हती तर मी चक्क त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायचे. आणि ते मी आमच्या स्वामींवरती देखील केलं प्रत्यक्ष. जेव्हा मला त्यांनी इंटरव्ह्यू दिला तर त्यांनी हात धरलाच होता संबंध वेळ, पण नंतर जेव्हा त्यांनी उभे राहिले तर म्हणजे हात धरून आणि मी त्यांना पाठीला असं सपोर्ट देऊ, तर मला ती जाणीव झाली की हो स्वामी आहे तिकडे. तर इट्स रिअली व्हेरी वंडरफुल, म्हणजे शेवटपर्यंत ही वॉज विथ अस. आणि मला, आणि त्याच्यात एक मजा झाली म्हणजे की तिथे गौरी कुंड म्हणून एक आहे त्या माउंटनच्या मध्ये, खालती असं अगदी इट्स अबाउट हाफ अ माईल यू हॅव टू गो डाऊन. तर मी म्हटलं अरे आता मला हे पाणी कसं मिळणार, कारण कोणी जात नाहीये. तर माझ्या पोर्टरनी सांगितले डोंट वरी मी जातो खालती. आणि त्याने ते पाणी आणायला तो गौरी कुंडाकडे गेला. गौरी कुंड जिथे पार्वतीने गणपतीला जन्म दिला आणि तिथे गणपती पार्वती होते, तर ते गौरीकुंडाचं महत्व आहे. आणखी त्याला त्या दिवशी म्हणजे स्नो आणि हे असल्यामुळे संबंध तो फ्रीज झालं गौरीकुंड होतं. फ्रोझनच होता. Yeah. पण तरी माझा पोर्टर म्हणजे म्हटलं तर स्वामी तेच खालती गेलंय, गौरीकुंडाचं पाणी स्क्रेप केलं त्यांनी सगळा आईस. आणि मी बाटली दिली होती त्याच्यामध्ये 2-4 चमचे ते पाणी भरून आणलं
आणखी इट वॉज रिअली नाईस. आणि अगदी शेवटपर्यंत खालती आम्ही पोचल्यानंतर मग म्हणजे वी वर सेफ. आणि मध्ये ते एक सगळी त्यांची ती म्हणजे असं वाटलंच की आपण जसं म्हणतो ना की देव आपण माणसात बघतो, आणि मी तो देव बघितला. तर दॅट्स द थिंग. म्हणजे आणखीन आम्ही हॉटेलमध्ये आल्यावर माझ्या मुलांनी काय केलं, त्यांनी लगेज टॅग माझ्या पर्समध्ये ठेवला होता. तर माझा मुलगा हे करत होता, कुठे होता, दोघेही जण. त्यांनी लगेच कॉल केला, आई पोचलीस ना. दॅट वॉज व्हेरी नाईस. थँक्यू. Let me see how I can share. हे कॅन्सल कर, काय आलाय ते कन्फर्म युअर स्पीकिंग. ओके. आणि Hi, आता hey, शेअर here, करायला. yeah. ओके. Okay. हे फोटो. Okay. एक मिनिट हा, let me adjust. I'm not. दिसतोय दिसतोय हे आता या नाही नाही, मी ते टिमूर. स्लाइडवर करतो हा हा हा, बरोबर. म्हणजे मोठा दिसेल सगळ्यांना. वाव, किती सुंदर फोटो आहेत. दिसताय ना आता हो ह्या. हो. तर स्वातीने सगळं सांगितलेलंच आहे, मी जास्त त्यात काही ऍड करत नाही. पण आमच्या दोन्ही कुटुंबावर म्हटलं जसं वी ऑलवेज फील देर इज अ गॉड अँड ही इज प्रोटेक्टिंग अस. देर आर सो मेनी थिंग्स आय कॅन टेल. इट विल काही काही वेळेला मी सांगतो लोकांना असा असा मला म्हटलं अनुभव आला वगैरे. पण रिअली इट वॉज प्रेझेन्स ऑल द टाइम. आणि म्हणून म्हणून आम्ही जायचं ठरवलं त्यावेळी सडलं म्हटलं आपण म्हटलं ह्याच्यावर ठेवायचं, स्वामींवर विश्वास ठेवायचा, देवावर विश्वास ठेवायचा, लेट हिम हँडल इट. आपण म्हटलं जाणार, काय होईल ते होईल. सो वी वेंट. आणि मग आम्ही त्या काठमांडूला 2-3 दिवस होतो आणि तिथे थांबायला लागतं, कारण तिथे गेल्याशिवाय तो चायनीज व्हिसाचा अर्ज करता येत नाही. तो ग्रुपला हे देतात व्हिसा, त्यामुळे 2-3 दिवस तिथे थांबायला लागतं. सो वी जस्ट लुक्ड अराउंड. म्हणजे त्यांनी आम्हाला 2-3 दिवस टूर दिली, देवळं वगैरे दाखवली. पण मी काही ते आय हॅवन टेकन दिस ओव्हर हिअर. आणि मग व्हिसाचं काम झाल्यानंतर मग त्या दिवशी ते तिथून काठमांडूहून हे तिमूर म्हणून गाव आहे बॉर्डरवर, चायना आपले हे नेपाळ आणि तिबेटच्या बॉर्डरवर अबाउट 100 मैलावर आहे ते गाव. तर तिथे येऊन त्या रात्री थांबायचं आणि दुसऱ्या दिवशी मग व्हिसा घेऊन मग देन यू एंटर इन तिबेट. तर आम्ही संध्याकाळी, म्हणजे रस्ता इतका बेकार होता की म्हणजे आपली सबंध शरीराला म्हणतात तसा मसाज टू एव्हरी बोन अँड एव्हरी जॉईंट झाल्यासारखा इतका खडकाळ रस्ता होता. बट इट टूक अस लाईक 6 hours टू कम देअर. पण तिथे आल्यानंतर मग म्हणतात जसा आम्ही म्हणतो तसं की देव स्वागत करतो, तसं हे आल्याबरोबर आम्ही त्या तिमूर गावात शिरल्याबरोबर हा समोर माउंटन. रेनबो माउंटन रेंज आहे. तर त्या माउंटन रेंजवर असे हे रेनबोची संबंध आणि चांगली तासभर तरी होता तो, दोन म्हणजे तीन हा. तास होता. आणि तर म्हटलं धिस इज. आणि आम्ही हे बरेचदा अनुभवलेलं आहे की काही वेळेला आम्ही कुठे गावात प्रवासाला गेलो आणि कुठली आठवण झाली देवाची की समोर इंद्रधनुष्य दिसायचं. म्हणजे वी हॅव सीन इन कॅनडा, इन कॅलिफोर्निया, मिडवेस्ट, एनिवेअर त्याची एक सो स्टोरी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या रेनबोच्या जास्ती अट्रॅक्शन. या कुठे रेनबो दिसला की वी फील स्वामी इज विथ अस. या तर सो त्याच्यामुळे म्हणजे हे त्याला रेनबो माउंटनच म्हणतात ते राईट एरियाला. राईट या. तर तो फोटो आहे इथे. आणखी हा म्हणजे संबंध आत्ता पहिला घेतलाय फोटो. पण त्याच्यानंतर हळूहळू आम्हाला म्हणजे राईट साईडच्या कॉर्नरला असं ओम दिसला काय किंवा या असं म्हणजे यू सी सम फिगर्स. तर यू हॅव टू फोकस ऑन दोज. आणखी मी पण म्हणजे आम्ही खूप फोटो घेतले आणि सगळे आम्ही बाहेरच होतो. ही जी खालची लाल बॉर्डर आहे ती जिथे आम्ही राहिलो होतो त्या ह्याचं ते रूफ आहे. या आणि आम्ही इथे लॉजचं रूप थांबलो आहे. होतो. लॉजच्या तर रूफ आहे पुढे. लेट मी सी. आता आय हॅव टू प्लेस डाऊन. ओके या. हा. नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे त्या रात्री तिथे राहून मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बॉर्डरकडे जाऊन मग ब्रिज क्रॉस करायचा तो.
की तिबेटमध्ये जायला. तर ते जाताना इथे हे आपलं सकाळी असं मस्त व्ह्यू दिसला. म्हणजे स्वाती लाईक रिअली लाईक शी टूक दॅट पिक्चर. मग आम्ही सुद्धा घेतले पिक्चर. पण ते म्हणजे ॲटलिस्ट या वी आर वेलकम नाव सो यू आर ऑन युअर राईट ट्रॅक असं आम्हाला वाटलं. आणि मग आणि हा सगळा रस्ता म्हणजे हे बाजूला ट्रक्स आहेत, या गाड्या पण येतात तिबेटकडनं, आणि त्याच्यामध्ये सगळा रस्ता आहे. परत म्हणजे रफ रोड आहे. पाऊस असतो या रात्रीच्या वेळेला, आणि त्या चिखलातनं यू आर वॉकिंग लाईक ऑलमोस्ट 2-3 माइल्स. आणि हे जे डोंगर आहेत तिथे वरती ब्रिज, आणि त्याच्या तिथून तिबेटकडे परत या जायचं. तर ह्या त्याच्या मागे म्हणजे ह्या डोंगराच्या मागे डोंगराच्या तिबेट मागे नाही, इमिग्रेशन. डाव्या बाजूच्या डोंगरावर तो सारखा गणपती सारखा दिसतो. म्हणजे त्याला गणेश डोंगरच मला वाटतं ते म्हणतात, काय काय कोण नाही. पण म्हटलं हे गणेश इज वेलकमिंग यू इन तिबेट असं आम्हाला वाटलं. म्हणजे सो वी वेंट वी क्रॉस द ब्रिज. तर तो गणेशचा पिक्चर आम्ही ह्याच्यातनं घेतला, कारण ते तिकडे गेल्यावर तिबेटमध्ये गेल्यावर लगेच त्या हद्दीकडे फोटो बिटो काढू देत नाहीत. तर आम्ही आपला आधीच थोडासा म्हटलं काढून घेतला तेवढाच. पण सो थोडीशी स्लाईड आहे का, जास्त स्लाईड नव्हती. पण हा तो ब्रिज तिथला फ्रेंडशिप ब्रिज म्हणतात. मग या बाजूला तिबेट आपलं हे नेपाळ, आणि ऑन द अदर साइड इज दॅट चायनीज त्यांची इमिग्रेशन ऑफिस आहे. आणि बिल्डिंग, ते या इमिग्रेशन ऑफिसची बिल्डिंग आहे. आणि तिथे तुम्हाला ते विसा वगैरे देतात. तर यू हॅव टू क्रॉस दॅट ब्रिज. सो वी क्रॉस दॅट ब्रिज, बट अनफॉर्च्युनेटली 30 जुलैला आपला जो 30 जूनला जो 30 जूनच्या ग्रुप गेला होता त्या वेळेला तो ब्रिज पडला, ब्रिज वाहून गेला. सो दॅट ब्रिज इज नो मोर देअर. पण ती लोक सगळी वाचली. या ती लोकही वाचली. सो दॅट ब्रिज वी क्रॉस्ड इन टू तिबेट. आणि देन तिथनं आम्ही त्या केरांग म्हणून गाव आहे तिकडे निघालो, तिबेटकडचं. आणि नंतर केरांगहून आम्ही सागा म्हणून गाव आहे ते. तर त्या केरांग आणि सागाच्या मध्ये हा एक मस्त वॉटरफॉल आहे. तो तिथे ते रस्त्याच्या बाजूलाच थांबतात लोक म्हणजे. आणि सो दॅट वॉज अ रिअली नाईस वॉटरफॉल. आणि पावसात ते अजूनही जास्त असतात. पण तसेच हा कायमचा आहे तिथे. म्हणजे तिथे त्यांनी तो सगळा व्यवस्थित बांधलेला वगैरे आहे. तर तिथला आम्ही फोटो घेतला. आणि मग आम्ही सागाला गेलो. सागाला एक रात्र होतो. आणि मग सागाहून निघून एक 4-5-6 तास गेल्यानंतर मग मानस सरोवर आहे. सो नेक्स्ट डे वी रीच द मानस सरोवर. आणि द मानस दॅट म्हणजे तिथे गेल्याबरोबर असं वाटलं की इतकं शांत. म्हणजे यू कॅन सी इन दिस इवन फोटो के बेसिकली इट लुक्स, मागचा जो डार्क निळा रंग आहे तसं सगळं वॉटर अगदी निळं निळं आणि शांत. म्हणजे जरी लाटा येत असल्या तरी त्याच्या आवाजाचं काही नाही. सगळं कसं सारे कसं शांत शांत म्हणतात तसं. आणि सो पीसफुल. मग काही वेळेला अगदी खूप शांत असतं की आपल्याला भीती वाटते की बा काय आहे काय होईल, आजूबाजूला कोणी नाही. मग पण तिथे त्या ह्याच्यात एकदा शिरल्या म्हणजे तिथे गेल्यावर असं वाटलं की देर इज सो पीसफुल आणि सो ब्लिसफुल दॅट यू आर इन अ डिफरंट डिफरंट मूड, डिफरंट ॲटमॉस्फिअर. आणि मग तिथे आम्ही त्या मानस सरोवराच्या वॉटरमध्ये आम्ही जिथं म्हणजे तिथे थांबलो होतो तिथे पाण्यात मग त्या रुद्राक्ष वगैरे आम्ही बुडवले. आणि मग देन दॅट नाईट वी स्टेड इन मानस सरोवर. मानस सरोवराच्या ते रुद्राक्षाचं काय झालं, आम्ही पशुपतीनाथला पूजा केली, रुद्र केलं तिकडे 108 वेळा. आणि त्या प्रीस्टने आम्हाला रुद्राच्या माळा दिल्या, म्हणजे प्रत्येकाला 108 108. तर माझ्याकडे ते होते त्याच्यामुळे ते म्हटलं आणि मग त्यांनी ती पूजा करून झाल्यावरती त्या माळा तुम्ही मानस सरोवरामध्ये पाण्यात बुडवून आणा, म्हणजे अभिषेक. आणि देन दॅट विल बी द वन. सो ते रुद्र मी म्हणजे ज्यांना मला आठवत आहे त्यांना मी एकेकांना देते आहे. आणि हे मानस सरोवराच्या पाण्याला म्हणजे तुम्ही कडेला उभे राहून पाणी काढू शकता. ते युजली आम्हाला सांगितलं होतं की ते ड्रम भरून आणतील आणि तुम्ही भरा.
पण आम्हाला त्यांनी तिथे उतरल्यावरती आम्हीच पाणी भरलं आणि त्याचा जो एज आहे तो मध्ये थोडा स्लगिश आहे. या तर त्याच्यामुळे त्याच्यावर उभं राहिलं की तुम्ही खालती सिंक व्हायला लागतात. त्यामुळे यू हॅव टू बी रिअली केअरफुल की किती पटकन तुम्ही पाणी काढता. आणखीन समहाऊ जसं आपले इतर नद्यांचं पाणी आपण कसं पटकन बाटली भरतो तसं तिथे भरली जात नव्हती. म्हणजे पाव भरली की परत डुबायचं म्हणजे असं ते चालू होतं. पण इट वॉज रिअली नाईस. मी 2-4 बाटल्या भरल्या आमच्या कॅरी ऑन सुटकेसमध्ये घातल्या आणि इथे घेऊन आले. म्हणजे त्यामुळे सगळ्यांना आणखीन कोणी जर व्हर्जिनियातले असतील किंवा मेरीलँड कोणाला जर यायचं असेल यू कॅन कॉल मी आणि आय विल बी ग्लॅड सगळ्यांना पाणी द्यायला. म्हणजे पाणी म्हणजे मानस सरोवराचं पाणी पाणी द्यायला असं नव्हे. मानस सरोवर त्याच्यातच आम्ही गौरीकुंडातलं जे थोडंसं होतं ते मिक्स केलं आणि नंतर आम्हाला अचानक कोणीतरी कुंभमेळ्याच्या वेळचं गंगेचं पाणी दिलं तर ती सगळी वॉटर्स आम्ही एकत्र केली. म्हणजे म्हटलं तीर्थ हे परमनंट कोणालाही आलंय. मग आम्ही इथं लॉजमध्ये राहील मानस सरोवरला उत्तर साईडला आलो होतो उत्तरेकडच्या बाजूला आणि तिथे मग आम्ही लॉजमध्ये राहिलो होतो आणि हे ऑन द बॅक साईड इज अ मानस सरोवर आणि मागे जे माउंटन दिसतात ते साऊथ कडचे आहेत आणि त्याच्या पलीकडे इंडिया आहे म्हणजे ते आता तिथून हे लोक सो त्या रात्री आम्ही तिथे राहिलो असताना नाव यू कॅन टेल स्वाती. या त्या दिवशी रात्री राहिले असताना मध्ये आम्ही 3 वाजता दोघे जण जागे झालो आणखीन बाहेर आलो होतो. तर मी जस्ट मला स्काय आवडलं सगळ्या ते क्लाउड्स. आणखीन इथे चंद्र आहे म्हणजे हा जो सगळ्यात झोत आलेला आहे ना ह्याचा काय ते लाईटचा त्या तिथे खालती चंद्र आहे. तर मला फक्त खरं मी चंद्र आणखीन त्या क्लाउड्सचा फोटो काढत होते कारण मला समहाव क्लाउडमध्ये मला त्यावेळेला शिवा वाटला किंवा काय आणि मी तो रात्री फोटो काढला आणि जेव्हा बघितला फोटो त्यावेळेला त्या चंद्रावरती हे सगळा लाईटचा झोत आलेला. आणखीन त्याच्या बाजूला ही जी लाईन आहे ती 3-3:30 वाजता तिकडे ते सप्तर्षी आकाशातने एक एक तारा खाली येत असतात. आणखी ते असे लाईट दिसतात तर खूप लोक ते बघायला जातात तिथे म्हणजे मानसवर. आणि मला ते लक्षात पण नाही आलं त्यावेळेला रात्री उठलो तेव्हा ही लाईन माझ्या फोटोत आली आणि ह्या इथे एक इथे लाईट आहे. हा पुढचा लाईट आहे म्हणजे पुढचा ऋषी यायला. पण आम्ही वेडे होतो त्यावेळेला म्हटलं तसं की फक्त तेवढाच होता आणि डोक्यात नाही आलं. आणखीन जेव्हा हे चाललं होतं आम्ही फोटो काढला तेव्हा सबंध अराउंड द स्काय एक मस्त लाईट असा सगळा झाला जसं आपण म्हणतो ना हे झालं थंडर हे लाईटिंग वगैरे तसं. पण त्याच्यापेक्षा कम्प्लीट सर्कल मला दिसलं. पण मला ते फोटो नाही काढता आला कारण तो फक्त 1 सेकंद होता आणि जरा आवाज आला असा जम्प करून. पण आय डोंट नो म्हणजे माझं इमॅजिन की बहुतेक ते जसे खालती येतात सुद्धा भाग आम्ही बघितला नाही म्हणजे फोटो काढताना आणि मी फोटो काढताना तो ही लाईन आम्हाला दिसली नाही म्हणजे कारण ती दिसली असती तर आम्ही नक्की तिथे अजून थांबलो असतो तिथे बघायला. बट दुसऱ्या दिवशी फोटो बघितला तेव्हा बघितलं हे कुठनं आलं मिराकल. आणि हे जे खालती जे आहेत ना तिथली एक रूम आम्ही 4-4 जण शेअर करत होतो रूम. आणि तिथे सिंक बिंक काही नाही फक्त म्हणजे बाजूला जिथे बाथरूम होते तिथे. पण बाकी असं म्हणजे तुम्हाला रेग्युलर पाणी आंघोळी किंवा काय इतकं असं की यू हॅव टू फॉरगेट ऑल धिस हायजीन. फक्त फोकस ऑन शिवा. तुम्ही वरचा भाग नंतर जरा एनलार्ज केला आणि ही उजव्या बाजूला ही रेष आणि इथला लाईट एकदाच क्लिक केला होता म्हणजे असं काही टाइम वगैरे हे नव्हतं त्यामुळे इट वॉज काइंड ऑफ इंटरेस्टिंग. आय डोंट नो हाऊ दिस थिंग्स केम अबाउट. ओप सॉरी. आणि हा इथे बाजूला पण लाईट हे बघ स्टार दिसते ह्या इथे. सो दॅट वॉज द नेक्स्ट वन कमिंग डाऊन. आणि हा चंद्र खालती इथे दिसतोय थोडा पण हा लाईट कसा कुठनं एवढा आलाय मी म्हटलं तसं मला हे सगळे हे क्लाउड आवडले म्हणून मी फोटो काढला.
तर दॅट वॉज रिअली म्हणजे आय वॉज हॅपी नंतर हे बघितल्यावरती. I know. फक्त I wish त्या we had seen it that time. Then we could have stopped there and see. आणि या बाजू ही जी लाईन आहे या बाजूला उत्तर आहे म्हणजे साधारण नॉर्थ साइड म्हणजे तर हे सगळे असे लाईट 7 लाईट सप्तर्षींचे पाण्यात येतात येतात आणि खालती बऱ्याच आंघोळी. लोकांनी पाहिलेले म्हणजे ते आहेत 3-3:30 वाजता म्हणतात सप्तर्षी खालती येतात आंघोळीला. म्हणून ते मानसरोवर गंधर्व सगळेजण देव वगैरे तिथे आंघोळीला येतात म्हणून ते पाणी इज व्हेरी हे ऑस्पिशियस. ऑस्पिशियस. नंतर दुसऱ्या दिवशी वी डिड सकाळी पूजा वगैरे केली. आणि ते आमच्या बरोबर ऑस्ट्रेलियन ग्रुप होता तो म्हणाला म्हणे आपण हे करूया या की काय तेवढं नाही काय नाही ते ओके सॉरी काय झालं बघ जा पुढे मागे जा. हा तर तो आम्ही होम केला तिथे पूजा शिवपार्वतीची पूजा केली आणि होम केला आणि मला वाटत होतं आपण अशा इथे मानस सरोवराच्या पूजेत आपण भाग घ्यावा कधीतरी. पण म्हटलं कसं जमेल माहिती कारण तिथले ब्राह्मण वगैरे काय आपल्याला माहिती नसतात वगैरे. पण त्या दिवशी काय काय झालं त्या साऊथ इंडियन लोकांनी म्हणजे सगळी तयारी टूर कंपनीने सामग्री वगैरे सगळी दिलेली होती. पण तो जो ब्राह्मण यायचा होता त्याला वाटलं की हा ग्रुप फारच लहान आहे 20 लोकांचा. तर म्हणून तो आलाच नाही सकाळी. मग हे साऊथ इंडियन आपले हे ऑस्ट्रेलियन लोक होते त्यांना माहिती होतं म्हणजे आम्ही बोलताना कळलं होतं की बाबा मी पूजा वगैरे करतो. तर म्हणाले दामलेका म्हणे व्हाय डोंट यू डू म्हणे हे पूजा वगैरे. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं भगवंताची इच्छा असेल. सो आय डिड त्यांचं त्या पूजेचं पौराहित्य आणि साऊथ ऑस्ट्रेलियातला एक जोडी होती त्यांनी पूजा केली. सो वी डिड पूजा आणि हवन केलं. आणि त्यावेळी माझ्या लक्षातही आलं नाही की ह्या ज्या रूम मध्ये आम्ही करत होतो त्याच्या मागच्याच बाजूला पण एक सेकंड या हे हवन करताना मी फोटो काढला कारण मला काही काही इथे जसा आहे त्रिशूळ सारखा किंवा इथे ओम वगैरे असे काही काही मला त्याच्यात फिगर्स वाटल्या त्याच्यामुळे मी तो फोटो काढला ह्याचा. मला खूप आवडला तो फोटो काढताना. आणि मला मग त्या ऑस्ट्रेलिया लोकांचा पण नंतर कॉल आला की म्हणे स्वाती ते फोटो सगळे पाठवून दे. हम्म. पण म्हणजे काही काही वेळेला असं म्हणजे यू सी काय असतं आपण जिथे फोकस करतो ना यू स्टार्ट आयदर इमॅजिनिंग किंवा रिअल असेल काही. पण माझं बहुतेक इमॅजिनेशन खूप असतं त्याच्यामुळे मला हे दिसतात काही काही वेळेला कुठेही. तर इथे म्हणजे खालती देखील असा मला एक फेस असा वाटला याला. तर मी पाठवलंय काहींना फोटो. मी म्हटलं तुम्ही एनलार्ज करून फिगर आउट करा काय काय दिसतंय तुम्हाला ते पुढे. सो याच्याच मागच्या बाजूला तर त्यावेळी माहिती नव्हतं मागेही तर आम्ही रूमच्या बाहेर आल्यावर येताना म्हणे अरे म्हणे हा इथे कैलास मागेच आहे. पूजा अरे झाली आणि म्हटलं बाहेर आलो आणि हे बाहेर आलो. कैलासाचं तर हे म्हटलं दृश्य. तर आय थॉट दॅट प्रॉबेबली ही वॉज वॉचिंग द पूजा आणि ब्लेसिंग एव्हरीबडी. सो म्हटलं इट्स व्हेरी व्हेरी नाईस फिलिंग म्हणजे आय कॅन टेल यू व्हॉट दॅट फिलिंग वॉज. बट इट वॉज रिअली रिअली ऑस्पिशियस. आणि त्या तिथनं असा परिवार तिथे तिथे आता तुम्ही बघितलं तर तिथे झाडं बिडं फारशी नाही आहेत. झुडपं काहीतरी थोडीफार वाळवंटातली असतात तशी असतात. बट देर इज नो एस्पेशली असं पण द ॲटमॉस्फिअर इज टोटली ब्लिसफुल तुम्हाला बोलावंसच नाही वाटत तिथे गेलात Yeah. की इतकं शांत असतं की फक्त नुसतं बघत राहतं कैलासाकडे. So मग ती पूजा झाल्यावर आम्ही ब्रेकफास्ट घेऊन मग देन वी केम टू द नेक्स्ट दार्जिन. स्टॉप विच इज अ दार्जिन. आणि इथे आम्हाला सगळं सामान ठेवावं लागलं Yeah. आणि बॅकपॅक घेऊन निघावं लागलं. आणि दार्जिन हे जे आम्ही कपडे घातले आहेत 4 पुढे लेयर्स 4 दिवस होते. पुढचे 4 दिवस हे 4 कपड्यांवरती होतो. आणखीन बाकी काय जे थोडंफार औषधं वगैरे काय लागतील ते. Yeah. पण दॅट इज व्हॉट यू नीड कैलासाला आणि डोकं सगळं रिकामं करून. हा दार्जिन गाव आहे. इथून खरी परिक्रमा नंतर दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात होते. मग नेक्स्ट 4 डेज साधारण की तिथून दार्जिन पासून डेरापोक म्हणून गाव आहे तिथे जायचं 1 दिवस. मग डेरापोकला 2 नाईट राहायचं आणि मग तिसऱ्या दिवशी मग परिक्रमा करून ते झुटुल पॅक म्हणून एक गाव आहे तिथे राहून मग चौथ्या दिवशी दार्जिनला परत यायचं. बट व्हॉट वी डिड वी ओनली डिड इट इन 3 डेज त्या झुटुल पॅकला आम्ही थांबलो नाही. सो दार्जिन मधून हे नंतर आम्ही मग होतो दुसऱ्या की दिवशी 4 सकाळी हे आम्ही 4 जण आणि आमचे एक आहे काय आमचे ते गाय पोर्टर्स होते पोर्टर्स दोघे होते. बरोबरचे.
या तर पहिला माझा होता, दुसरा जो आहे माझ्या म्हणजे मी, मग तो सुभाषचा या पोर्टर आणि सुभाष. आणि हे तिथून निघाल्यावर पुढे यमद्वार म्हणून आहे, तर त्या तिथून ती खरी ऍक्च्युली सुरुवात होते. तर गाडीने ते यमद्वार पर्यंत आणतात त्या एरियात, आणि मग देन यू कॅच युअर, म्हणजे तुम्हाला हॉर्स हवा असेल यू कॅन टेक अ हॉर्स. पार्किंग लॉट पासून इट्स लाईक ऑलमोस्ट अ माइल्ड वॉक त्या यमद्वारला यायला. आणि मग तुम्ही यमद्वारला प्रदक्षिणा घालायची आणि त्या दरवाज्यातनं बाहेर पडायचं, म्हणजे त्या Yeah. ह्याच्यातनं, आणि मग मागे बघायचं नाही, मग पुढे कैलासाकडे पोचायचं. Yeah. तर मग तिथे मग पुढे आम्ही घोडे घेतले, आणखीन मग नंतर पुढे आमची सुरुवात झाली ती. तर फनी थिंग इज यमद्वारच्या पासून निघाल्यावर मग पुढे थोडस गेल्यावर मग उजव्या बाजूला हा साऊथ फेस दिसतो कैलासाचा, म्हणजे ॲज इफ ही इज वॉचिंग हु इज डुईंग परिक्रमा, हु इज गोईंग वगैरे, असं काइंड ऑफ अ फिलिंग यू गेट, यु नो, अँड ही इज वॉचिंग आणि ब्लेसिंग अँड प्रोटेक्टिंग. दॅट्स व्हॉट आय फेल्ट, यु नो. सो सॉरी. सो त्या तिथनं निघाले आम्ही घोडा घेतला होता. सो वी राईड हॉर्स, आणि वी स्टार्टेड गोइंग टू द डेरापोक. आणि मग 9-10 miles आहे. या आणि ते घोडा तो माणूस आणि त्याच्याबरोबर एक कुत्रा होता. सो इट काइंड ऑफ आय डोंट नो व्हॉट बट आय थॉट दॅट वी हॅड सम कनेक्शन विथ इच अदर. सो घोड्याने कधी पाडलं नाही किंवा तो घाय झाला नाही. कुत्रा सुद्धा आमच्या भोवती सबंध तो फिरायचा, मेक शुअर दॅट वी आर गोइंग ऑन द राईट पॅथ. तर तो अगदी डरापोक पर्यंत त्या माणसाचा कुत्राही होता. म्हणजे आय हॅव टेकन अ पिक्चर ऑफ दॅट बट आय हॅवंट ॲडेड इट. पण जाताना मग पुढे हा साऊथ फेस दिसतो कैलासचा. आणि ही जी कापडं वगैरे असं आहेत ना, ते आपण म्हणजे कसं देवाला काही वेळेला चिठ्ठा देतो आपल्याला काय हवाय का ब्लेस करण्याचे ना, तर अशी लोक तिथे ते ऑफर करतात की प्रेयर्सच्या ह्याने. तर असे तुम्हाला नेपाळ आणि त्या साईडला खूप दिसतात असे लावलेले. तुम्ही बँकॉकला गेले तर तिथे असे स्टिकी असतात गोल्ड कलरच्या किंवा ह्याच्या, आणि मग ते तुम्ही प्रेयर करून ते तुम्ही त्या बुद्धावर चिकटवायचे. दिस इज साऊथ फेस. इथे पण तुम्हाला असं कैलासावरती असे डोळे किंवा फेस असा दिसतो. म्हणजे हा पहा इकडे ना, थोडासा एनलार्ज केला तो, सो यू कॅन सी द आईज वगैरे टापला इथे. 12 वाजता. चला नेक्स्ट हा पुढे जाताना हे असे काही खूप लोक, लोक तिबेटियन लोक आणि बुद्धिस्ट वगैरे हे सगळे असे नमस्कार घालत प्रदक्षिणा करतात. इट टेक्स अबाउट 25-30 days. हे असे खरंच डिवोट खूप करतात ही लोक. त्यामध्ये काही आहे का बनलेलं आहे का? 12 वाजायला. सो हा पुढचा तू मला वाटतं हा नुसता घेतलायस का ते? हा तिथे मध्ये थांबलो असताना काढलेला. राईट. कैलासाचाच आहे तो. कैलासाचाच आहे, पण वेस्ट फेस आणि असं आहे ते. पण इतकं यू डोंट फील लाईक. आणि हा डेरा पोचल्यावर हा समोर असा हा दिसतो कैलासाचा. आणि ह्या कैलासाचा म्हणजे आता कोणालाही पिक्चर बघितल्यानंतर एवढं वाटणार नाही, पण वेन यू आर स्टँडिंग देअर तुम्ही संबंध जसं आपण म्हणतो ना, एव्हरीथिंग असं बघत बघत गेलात तर यू विल सी लॉट ऑफ थिंग्स ऑन दॅट कैलासावरती दर्शन. डिफरंट पीपल सी डिफरंट थिंग्स ॲट डिफरंट टाइम टू, यु नो. आणि हे आमच्या रूम मधून दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे त्याच्यावर थोडंसं ऊन पडलं होतं ते, आणि मग काय बाहेर आल्यावर हा तसा दिसला. म्हणजे थोडासा क्लाउड होता पण इट वॉज स्टील नाईस. सो देन वी स्टार्टेड डुईंग द ॲक्च्युअल पुढची परिक्रमा, जिथे आम्ही घोडा घेऊन इथून नेक्स्ट स्टॉप इज द डोलमा पास. तर त्या डोलमा पासला निघायच्या अगोदरचा हा पिक्चर काढलेला आहे. मी आणि माझी देन वी स्टार्टेड अँड देन स्वाती टुक अ लिटल बिट ऑफ अ व्हिडिओ अराउंड दॅट एरिया. म्हणजे इतकं इथे ते घोडे होते. इथे मागच्या साईडला रेस्टरूम्स आहेत, तिथे मग आम्ही बोलत होतो सगळ्या बायका बाहेर.
ते तिथून मी फोटो काढला. तर इथे ही जी बिल्डिंग आहे तिथे राहिलो होतो. आणखीन हा मागचा जो माउंटन दिसतो तिथून तुम्ही सुरुवात करता नंतरची परिक्रमा पुढची. आणि मग थोडंसं पुढे गेल्यानंतर हा नॉर्थ ईस्ट फेस म्हणता येईल साधारण ईशान्येकडचा. हा फोटो म्हणजे तुम्ही टॉपला पोचल्यानंतर जेव्हा खालती चालत येऊन सगळीकडे जाताना त्यावेळेचा आहे हा फोटो. जाताना डोलमा पासकडे जातानाचा आहे हा, हा तोच picture. तो आहे, पण आपण दॅट्स ओके. ओके. हे हे आम्ही आमचे घोड्यावर. या आमची घोड्यावरची वरात झाली नाही, ती इथे झाली. या हे त्या डोलमा पासला जवळ तिथे गेल्यावर आणि मग हे डोलमा पासला तिथे तिथे मग त्या दिवशी आदल्या दिवशी तिथे बर्फ पडलेला होता. म्हणजे आम्हाला त्या लोकांनी सांगितलं म्हणे इथे बर्फ पडला आहे, खूप घसरड आहे वगैरे. आज सकाळी कोणीतरी म्हणाले खरंच जाऊया का आपण का काय म्हटलं नाही आपण आता जायचं ठरवलं जाऊया. म्हटलं बाय द टाइम वी गो द ऑल आईस विल बी गॉन. म्हटलं लेट्स नॉट वरी अबाउट इट. सो त्या डोंगरावर खूप हे होतं म्हणजे. आणि हे पुढे मग खाली उतरताना डोलमा पासवरून खाली उतरताना हे गौरी कुंड आहे. हे जे राऊंड आहे खालती हे या हे गौरी कुंड आहे. आणि इथून वरनं असं सगळे खालती म्हणजे आम्हाला अलाउड नाही करत ते, पण काही वेळेला ते पोर्टर्स किंवा ती लोक जातात. हा हा माणूस म्हणजे हा माझा पोर्टर खालती या जात होता. तर त्या दिवशी कोणी गेलं नव्हतं, पण स्वातीचा जो पोर्टर होता तो खाली गेला होता आणि त्याने मग हे आणलं ते गौरीकुंडातलं बर्फ थोडंसं हे करून मग आणलं. तर आम्ही थांबलो होतो त्याचं हे होईस्तवर. बट देन हे खाली जाण्याचा रस्ता म्हणजे अशीच वाट आहे, ती दगडातून वाट आहे. काही ठिकाणी दगडही आहेत म्हणजे. बट यू हॅव टू बी केअरफुल, पण नॉट टू बॅड म्हणजे. या आणि मग तिथून एक खाली उतरून जवळजवळ यू हॅव टू वॉक लाईक 8-10 मैल आमचं चालत या झालं. 10 4-5 मैल झालं इझी. या 5-6 मैल तरी चालायला लागतं. आणि मग आणि आम्ही शेवटच्या तिथून त्या दिवशी झुलपुटाकला न थांबता आम्ही सरळ दार्जिनला आलो. कारण त्या झुलपुटाकला राहण्याची सोय अगदीच बेकार आहे असं आम्हाला आदल्या दिवशीच्या काय आहे लोकांनी की हा मोठा पास केला रस्ता की तिथे दुसरं एक अशी ही होती मोठी मॉनिस्टरी तिथे राहिला. पण ती एवढीच म्हणजे परत पहिल्यासारखीच ती होती. तर आमच्या बरोबर जी यंग लोक होती त्या आदल्या दिवशी त्यांनी पुरी केली या परिक्रमा. तर त्यांनी आम्हाला ही आयडिया दिली की तुम्ही त्या ह्याच्यात राहण्यापेक्षा तुम्ही सरळ दार्जिलिंग हॉटेलला या. कारण तिथे ते राहून चौथ्या दिवशी यू हॅव टू वॉक अगेन 5 माइल्स. आणि ते वॉकिंग आहे ते इट्स नॉट ॲक्च्युअली परिक्रमा, रफ रोड या पण तो रस्ता इतका वाईट आहे त्यामुळे ते सगळ्यांना चालायलाच एनकरेज करतात. पण आमच्या वेळेला आम्ही त्याला म्हटलं आमचं चालणं झाल्यावर की आमची हॉटेलमध्ये सोय करता. आम्ही परत म्हणजे तिकडे खालती आल्यावरती कॉफी शॉप आहे आणि तिथून परत मैल आम्हाला चालावं लागलं. आणि तो पण अगदी कठीण होता पार, कारण सगळे दगडा रस्ते दगड 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 आणखीन. आणि नुसते दगड नाहीत, पण ते म्हणजे असे छोटे दगड की तुमचं पाऊल त्याच्यावरती ठेवता येणार नाही, किंवा राऊंड म्हणजे तुम्हाला परत वाबल होत राहणार. पण तिथे मग त्यांची आम्हाला जीप आली पिकअप करायला आणि मग आम्ही हॉटेलमध्ये पोचलो. नेक्स्ट डे वी केम टू सागा वेअर वी स्टेड. आणि मग तो शेवटचा आमचा दिवस या होता मग म्हणजे तिथे परिक्रमेचा. सगळ्या लोकांनी मग त्या दिवशी सेलिब्रेशनचा केक काढला आणि मग आम्ही त्याच्यात एल्डरली असल्यामुळे त्याने आम्हाला केक कापायला सांगितला. सो वी डिड दॅट. पण आम्ही हॉटेलमध्ये पोचल्यावर जे यंग ॲडल्ट्स आधी पोचले होते आदल्या दिवशी इतके अँक्शियस एव्हरीबडी वाज वाट सरप्राइज. पाहत होते की म्हणजे आल्यावर आधी सगळ्यांनी मिठ्या मारल्या एकमेकांना, सेफ आलात तुम्ही म्हणून. या आणि मी रूम मध्ये पोचले आणि मला मुलाचा कॉल आला. आणि मला म्हणतो, आई तू रॉकस्टार्स आहेत ते, कारण त्या रॉकवरती फोटो काढला ते माझ्या नंतर डोक्यात आलं रॉकस्टार.
पण ते झाल्यानंतर सुभाष बाय दॅट टाइम झोपला होता. पण मगाशी अंजली म्हणाली तशी की त्यावेळेला मला खरं आई वडिलांची जाणीव म्हणजे खूप आठवण झाली. हम्म. हम्म. आणि मग आम्ही सागावून परत त्या टिमोरकडे आलो आणि मग तिथनं त्या परत हेलिकॉप्टर. खडकाळ भागात जाण्यापेक्षा म्हटलं हेलिकॉप्टर घ्यावं म्हणून आम्ही आधीच हेलिकॉप्टर रिझर्व केलं होतं. सो दिस इज द हेलिकॉप्टर वी टूक फ्रॉम टिमूर बॅक टू काठमांडू. काठमांडू. आणि मग आम्ही खरे नेपाळला नंतर थांबणार होतो. स्वाती म्हणाली नाही, सुचेताय म्हणत होती लवकर या तुम्ही म्हणून. सो वी कॅन्सल्ड पुढचा नेपाळचे आम्ही 5-6 दिवस थांबणार होतो आणि वी केम बॅक टू दुबई. म्हणजे काय हा जो अनुभव आला ना त्याच्यामुळे नेपाळ वगैरे काही बघायचा इंटरेस्टच नव्हता. जसं मी 2005ला स्वामींनी इंटरव्ह्यू देऊन हे केलं. मी आईकडे राहणार होते जास्ती, पण आईकडे गेले आणि 2 दिवस आईला म्हटलं आई मला नाही राहायचं, मला ह्याच ब्लिसमध्ये मला घरी पोचायचं अमेरिकेत. त्याच्यामुळे मी आईला काहीतरी एक्सक्यूज दिले आणि मी निघाले. कारण ज्यावेळेला तुम्ही तो अनुभव करताना यू रिअली डोंट वॉन्ट टू टॉक टू एनीबडी. तुम्हाला तो ऍब्सॉर्ब करायला पाहिजे तो सगळा काय झालाय ते. आणि त्याच्यामुळे म्हणजे कैलासहून आम्ही काठमांडूला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच आलो पण. आणि वेदर वॉज सो एक्सलंट थ्रूआउट द जर्नी. म्हणजे कुठेही म्हणजे देवाने जशी आम्ही म्हटलं होतं इट्स युअर हँड, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू डू इट. गिव्ह अस ए गुड वेदर. आणि खरंच दिस वॉज रिअली फन अनुभव. कारण मी हेलिकॉप्टर मध्ये पहिल्यांदाच बसले, घोड्यावरती पहिल्यांदाच बसले. मला वाटतं त्याच्यामुळे मला देवाची जास्त आठवण आली असेल. मी हेलिकॉप्टर मध्ये बसले आणि मी आपलं माझं तोंड चालू होतं आपलं मनातल्या मनात म्हणाला. माझी मैत्रीण गप्पा मारायला ती बघते मला म्हणते स्वाती तुझं चालू होतं पुटपुटणं, त्यामुळे मी काही बोलले नाही. पण ते हेलिकॉप्टरची राईड देखील इतकी स्मूथ होती की स्वामींनी एकदा त्यांचा जो पायलट होता तर त्याने सांगितलं स्वामींना, स्वामी बेल्ट लावा अमुक करत. स्वामी म्हणतात डोंट वरी. आणखी तिथे दुसरी एक आजी बसली होती, पहिल्यांदाच ते हेलिकॉप्टर म्हणजे प्लेन मध्ये बसली. तर आजी तिला म्हणतात अम्मा डोंट वरी, मी त्या पायलटला सांगेन तू सावकाश जा, तुला सावकाश मी पोचवेन तिकडे. तसं मला त्यांची आठवण आली की हेलिकॉप्टर मध्ये एवढं वरती आम्ही होतो. वेदर वॉज आजूबाजूला बघत होते पण इतकं शांतपणे म्हणजे प्लेन चालू होतं. मला ती स्टोरी आठवली. मी म्हटलं तसं माझ्या इतक्या त्या स्टोरीज एक त्या सगळ्या त्यावेळेला तुम्हाला आठवतात. तर इट वॉज रिअली वंडरफुल. आणि थँक्यू तुम्ही सगळ्यांनी आम्हाला हे शेअर करायला चान्स दिला. तो बहुतेकांनी परत परत ऐकला असेल आमचा हा अनुभव आत्ताच्या ग्रुपमध्ये. पण वी एन्जॉय म्हणजे सांगायला. थँक्यू अगेन BMM एव्हरीबडी. खाली आल्यावर कोणतरी विचारायचं आर यू टायर्ड म्हटलं. आम्ही खाली उतरून आल्यानंतर त्या टी हाऊस कडे एकेने विचारलं म्हणे तुम्ही, तर म्हटलं नाही, म्हटलं आय एम रेडी टू गो बॅक. म्हटलं आय एम सो एनर्जेटिक. म्हटलं आय डोंट फील. आणि खरंच अजिबात आम्हाला ऑक्सिजन कुठेही लागला नाही त्या 18,000 फुटावर किंवा कुठेही. अनफॉर्च्युनेटली आमच्या ग्रुपमधले 2 जणांना मात्र त्यांना ऑक्सिजन म्हणजे ह्याचा त्रास झाला हाईटचा. आणि दे हॅड टू कम बॅक फ्रॉम डेरापोक. दे कुडंट कंप्लीट परिक्रमा. दॅट्स द ओनली काइंड ऑफ अ थिंग, बट दे आर ओके नाव. थँक्यू सो मच स्वातीताई, सुभाष दादा. कधी म्हणजे तुम्ही शेअरिंग स्टॉप करू शकता का प्लीज? बंद कर. ओ या. हा तेच म्हणजे तुमची स्वामींवरची श्रद्धा, तुमचा विश्वास आणि मग आपलं काम पूर्ण निस्पृहपणे करणं, त्याच्यामुळे दॅट कॅरीड यू थ्रू. आणि सगळे नो अनुभव डाऊट अबाउट इट. एक एक क्विक क्वेश्चन. आम्ही थोडेसे उशिरा जॉईन झालो होतो. तुम्ही एक्झॅक्टली कधी गेला होता सांगाल परत? आम्ही मे 25 ला गेलो होतो इथनं. 30चा ग्रुप होता. आम्ही मे 25 4 दिवस आम्ही दुबईत होतो. ओके. मे 30ला आम्ही काठमांडूला गेलो. 2-3 दिवस काठमांडूत होतो. आणि मला वाटतं 2 जूनला आमची तिबेट पासून आमची सुरुवात झाली. 7-8 तारखेला आम्ही कैलासाकडे होतो. अच्छा, बरं. ओके.
आणि त्या स्वाती विंटर चांगलाच, कारण खूप जास्त बर्फ दिसतोय म्हणून हो विचारलं. अहो बर्फ कारण होता बर्फ पण होता, ऍब्सोल्युटली आणखी फ्लरीज चालू होत्या रात्री. पण लकीली म्हणजे जे आदल्या दिवशी मुलं गेली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की जिथे जिथे ब्लॅक दिसत आहे तो ब्लॅक आईस आहे, स्लिपरी आहे, तेव्हा बी केअरफुल खालती हे करताना पण. आणि मी घोड्यावरनं उतरले आणि की डिसेंट होतं, मी पडले तिथे, पण घसरत अगदी माझ्या घसरगुंडीसारखे मी खालती 20-25 फूट आले. माझ्या पोर्टरला म्हटलं मला हात लावू नको, मी जेवढी खालती घसरत जाते तेवढी जाऊ दे, कारण मी नाहीतर पडणार परत. मी मग खालती तिथे गेल्यानंतर मग त्याने मला हात दिला आणि दुसऱ्या माणसांनी. पण एक आहे की तिथे इतकी लोक सगळी चांगली आहेत की परिक्रमामध्ये जरी तुमचे फ्रेंड असो किंवा कोणी असो, सगळेजण तुम्हाला मदतीला लगेच हात देतात आणि तुमची परिक्रमा पुरी होते. आणि वेदर वाव, वॉज फॅन्टास्टिक. डेफिनेटली एक्सलंट, म्हणजे अगदी वाव, थँक्यू सो मच. इतका खूपच मस्त छान. एक्सपिरियन्स शेअर केलात. वी आर थिंकिंग पुढच्या वर्षी जायचं. जरूर पण द मोर या आय एम रेडी. तुम्हाला जर अजून माहिती असेल सगळी डिटेलमध्ये तर आय विल बी ग्लॅड टू गिव्ह यू माहिती डिटेलमध्ये. ओके, फॅन्टास्टिक. चालेल, विल रीच आउट, डेफिनेटली रीच आउट. चालेल, थँक्यू सो मच. definitely. स्वाती, हा तू आम्हाला कैलासमध्ये गेल्याचा असा इतका आनंद दिलास, इतके सुंदर फोटो, इतके बोलीस, म्हणजे तुला किती आनंद झाला असेल काय याची कल्पना येते. आम्हाला नुसतं सांग, तुझं ऐकून आणि फोटो बघूनच तिथे गेल्यासारखं वाटलं. आणि अजून आमच्याकडे जवळजवळ स्टेप 3x बाय फोटो स्टेप आहेत, स्टेप बाय स्टेप पण असेलच. तेवढे दाखवणं शक्य स्टेप नाही. बाय स्टेप तो बरोबर सांगितलंस. म्हणजे कोणाला जायचं असेल तर कसं काय अडचणी, हे सगळं फार सुंदर सांगितलं. Yeah. आणि तुम्हाला आता एक मोठा अल्बमच करायला पाहिजे. नाही, कारण काय की काही काही गोष्टी तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये काय आपण प्रेझेंटेशन मध्ये देत नाही, पण जाताना हा. जी माहिती आपल्याला मिळते आणि तिथे गेल्यावरती व्हॉट यू हॅड टू फेस, त्याच्यात खूप फरक आहे. आणि म्हणून मी म्हटलं की जाणारे कोणी जर असतील तर आय विल बी ग्लॅड टू गिव्ह द डिटेल इन्फॉर्मेशन काय तुम्हाला लागेल तिकडे. हॅलो स्वाती, तुझे अगदी श्रद्धापूर्वक आशाताई, अनुभव अवर्णीय अवर्णीय नाही श्रद्धापूर्ण नाही, अनुभव पुन्हा पुन्हा हो ऐकायला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते म्हणून आमची परिक्रमा आशीर्वाद झाली. तर आहेच ग, पण खूपच सुंदर. आणि आज तर आणखीन खूपच छान सांगितलंस तू. खूप असं अगदी मन सगळं भरून आलं बघ. आणि तुझ्यामुळं ते पुन्हा पुन्हा सगळं समोर आलं सगळं. हा, तुझी श्रद्धा आणि तुझ्या स्वामींच्या वरचं दृढ विश्वास सगळा सगळा तुला अनुभवाला आला. खूप आनंद झाला. तुझ्या आनंदात मध्ये आम्ही थँक्यू आनंदी झालोय. थँक्यू. थँक्यू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस स्वाती. सो स्वातीताई, आम्ही तुमच्या त्या अनुभवांचा पहिला तो काय म्हणतात ना, त्यांनी तुमचं जे प्रेझेंटेशन जे घरी केलं होतं तुम्ही, दॅट वॉज अन अमेझिंग. म्हणजे ते सारखं ते ऐकलं होतं तरी पण यावेळेला काहीतरी नवीन ऐकायला मिळाल्यात गोष्टी. राईट. इट्स नेव्हर एंडिंग. ज्या काही आपण गोष्टी बघतो, इट्स ऑलवेज समथिंग न्यू, ऑलवेज न्यू. नाही, नेव्हर एंडिंग. आणखीन ते जसं आपण म्हणतो ना तसं, म्हणजे जाऊन आल्यानंतर ते जे मी तुम्हाला आता शिवस्तोत्रातलं पहिलं हे वाक्य, हे शिवस्तुतीचं हे केलं, त्याचा शेवटचा श्लोक आहे की मला काहीच नको, शास्त्राभ्यास नको, श्रुती नको, काही नको, फक्त मला तू कैलास शंभो हवाय, बाकी काही नको. ते व्हेरी नाईस. तो शेवटचा त्याच्यातला तो श्लोक आहे तो की शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मक नको, तीव्र तप नको, काहीही. पण दुष्टांशी देखील शंकू भेटू नको देऊ, पण ज्याची या स्मरणे पतित करती तो शंभू सोडू नको. सुंदर. खूपच सुंदर, आणि खूपच परत तुमचे पुन्हा पुन्हा आभार. एकतर आजच्या दिवसाचा वेळात वेळ काढून तुम्ही आलात. आय नो सगळ्यांकडे आज पितृपक्षाच्या गोष्टी असणार आहेत. आपल्याकडे कोणती आयपॅड खूपच म्हणून आहे. आज गडबडीचा दिवस आहे. पण तरी तुम्ही स्वाती, सगळे आला. एक मला असं स्वाती, वाटतं आयपॅड म्हणून कोणीतरी आहे का, त्यांनी हात वर केलाय, त्यांचं नाव नाही टाकलेलं त्यांनी. बोला, आशा ते बोलतात. मी ओम वैशाली ओम बोलते. ओम पूर्ण. बोलते. एक सेकंड, तर आशाताई, एक सेकंड. हा, बोला वैशालीताई. तर
मला विचारायचं होतं की जायच्या आधी तुम्ही डॉक्टरकडे जाऊन काही टेस्ट केल्या होत्या का? हेल्थ रिस्ट्रिक्शन्स आहेत का काही कैलास नाही मानसरोवर? नाही, रिस्ट्रिक्शन्स काही नाही आहे. डॉक्टरांनी आम्हाला औषध दिलं होतं हाय अल्टिट्यूड साठी, पण तुम्ही तिथे गेल्यानंतर ते पण औषध देतात तुम्हाला, ते काय ते डायमॉक्स. तर ते आम्ही म्हणजे खरं त्याने दिला होता संबंध 10 दिवसाचा सप्लाय, पण आम्ही 2-3दाच घेतला, आम्ही जास्ती नाही घेतलं, कारण त्याचं परत म्हणजे तुम्हाला डायरिया होतो किंवा काही प्रॉब्लेम, आणि तिथे गेल्यावरती यू हॅव बिग प्रॉब्लेम ऑफ बाथरूम्स ऑल्सो इफ यू आर ना हॉटेलमध्ये असं यू आर ओके, बट वन्स यू आर त्या कैलासच्या तिकडे गेल्यानंतर 4-5 दिवस इट इज बिग प्रॉब्लेम. म्हणजे मी तर त्यावेळेला मी म्हणजे जास्ती खातपीत पण नव्हते की कुठल्याही याने मला स्टमकला प्रॉब्लेम नको, म्हणजे जस्ट प्रिकॉशन. इव्हन मी म्हटलं तसं की इमोडियम मी घेऊन ठेवायची सकाळी की आय विल बी ओके. आणखीन खरंच त्यांची कृपा की 12 तास जवळजवळ आम्ही जो दुसऱ्या दिवशी गेलो होतो डोलमाला पासला, तिथे कुठेही बाथरूम नाही, कुठे जाण्याची सोय नाही, काही नाही, आणि वी वेर फाईन. म्हणजे ही खरी त्यांची कृपा की आम्हाला जायची हे पण नाही लागलं की आम्ही हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत. म्हणजे ही खरंच त्यांची कृपा म्हटली पाहिजे, नाहीतर कोणालाही म्हणजे 12-15 तास नॉट टू गो एनिवेअर, दॅट इज डिफिकल्ट पार्ट. वा, फॅन्टास्टिक. थँक्यू आणि थँक्यू. स्वातीताई, मला फक्त एवढंच आहे की आपण आत्ताचं सेशन आपण इथे थांबू, परंतु आपण वी विल कीप, म्हणजे रेकॉर्डिंग फक्त आपण थांबवणार. तर अंजली, तुझ्याकडनं तू रेकॉर्डिंग थांबवायचं तर थांबव. आणि मला असं वाटतं